हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा केलाय सुपूर्द। खरात प्रकरणी मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याची चाकणकरांची प्रतिक्रिया। भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 2 गुन्हे दाखल। महिलेचं लैंगिक शोषण आणि एका इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मुख्यमंत्र्यांची आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकाळी 11 वाजता बैठक। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून घेणार आढावा। विधान भवनात प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी 50 बनावट पासेसचं वाटप झाल्याची माहिती। 7 जणांवर गुन्हा दाखल तर 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात। $2,38,000 कोटींच्या संरक्षण करारांना मंजुरी। S-400 एअर डिफेन्स मिसाईल, धनुष तोफ, सुखोई 30च्या इंजिन अपग्रेडचा समावेश। संयुक्त अरब अमिरातीमधील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस। दुबई आणि शारजाच्या रस्त्यांवर साचलंय पाणी तर बुर्ज खलिफाजवळ वीज पडल्याचा व्हिडिओ समोर। आणि आजपासून IPLचा थरार। गतविजेता रॉयल चॅलेंज बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये रंगणार पहिला सामना। नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत आणि सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी। अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आलाय। भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवाल्याचा वापर करत होता। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर आली आहे। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी त्याला मदत करत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। याबाबत SITला सबळ पुरावे मिळाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून कळते आहे। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। भोंदू खरात विरोधात फोनद्वारे 100 पेक्षा जास्त तक्रारी SITनं जारी केलेल्या हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या आहेत। या सगळ्या तक्रारी 5 दिवसांपूर्वी SITनं जारी केलेला होता हेल्पलाईन क्रमांक। यामध्ये 70% महिलांचा समावेश अशी माहिती सूत्रांकडून कळते। लेखी तक्रारींसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची बाब मात्र समोर आली या सगळ्यामध्ये। भोंदू खरातच्या विरोधात फोनद्वारे 100 पेक्षा जास्त तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे। SITनं जारी केलेल्या हेल्पलाईनवर या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। 5 दिवसांपूर्वी SITनं हेल्पलाईन क्रमांक जारी केलेला होता। तर भोंदू अशोक खरात विरोधात रात्री उशिरा 2 गुन्हे दाखल झालेत। एक महिलेचं लैंगिक शोषण आणि एका इसमाची फसवणूक या 2 गुन्ह्यांप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। नेवासातल्या व्यावसायिक राजेंद्र भागवत यांची व्यवसायी वाढीच्या नावाखाली वेगवेगळ्या अंगठ्या लाखो रुपयांना विकून त्यानं फसवणूक केली आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर एक विवाहित महिलेचा पतीसोबत वाद असल्यानं त्यावर सल्ला घेण्यासाठी ती भोंदू बाबा अशोक खरातकडे गेलेली होती आणि यावेळी भोंदू खरातनं तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार या महिलेनं केली आहे। मी महादेवाचा अवतार आहे आणि माझ्यासोबत शरीर संबंध ठेवल्यास तुझ्यावरील संकट दूर होणार आणि त्याला नकार दिलास तुझ्या कुटुंबातील मुलांचा आणि नवऱ्याचा मृत्यू होईल अशी भीती दाखवत अत्याचार केल्याची तक्रार या महिलेनं केली आहे। आतापर्यंत खरातवर 2 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे तर 8 लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झालेले आहेत। रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकरांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय। रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे। खरात प्रकरणात पहिल्याच दिवशी मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे। आजही तीच स्पष्ट भूमिका आणि ठाम भूमिका असल्याचं म्हणत सुनेत्रा पवारांशी चर्चा केल्यानंतर राजीनामा दिल्याचं चाकणकरांनी सांगितलंय।
तर यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी. रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांच्यासह काही नेत्यांचे भोंदू खरातसोबतचे फोटो दाखवत सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलाय. MIDCच्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटो दाखवत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. पाहूयात. तर अंधारेंनी दावा केलेला आहे. सुषमा अंधारे यांनी दावा केला. अतुल सावेंचा देखील दाखवला त्यांनी हा फोटो आणि MIDCच्या चेअरमन होत्या का असा सवाल देखील त्यांनी केलाय. हा भस्मासूर कुणी पोचलाय असा सवाल देखील त्यांचा आहे. MIDCचे सगळे अधिकारी आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहेत. चाकणकर MIDCच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? MIDC मध्ये चाकणकर काय करतात आणि MIDC मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय? कशासाठी आले होते इकडे? म्हणजे ज्या बाईंना फार काल खुमखुमी होती ट्विट करण्याची, त्या बाईंनी आता याची उत्तरं दिली पाहिजेत की केसरकर याच्यात काय करतायत. कोल्हे बिले सापडले म्हणे बाबा तिकडे, कोल्ह्याचे कानबिन सापडले म्हणे. काही कुणी लोक कोल्ह्याचं रक्त बिक्त लावून पूजा करत नव्हतं ना? कसलं प्लॅनिंग चाललंय हे? हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसतायत? एक माणूस समजावून सांगत आहे. कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर MIDC मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस आहे. तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे. हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो. याची चौकशी झाली पाहिजे असं माझं SIT कडे मागणं होतं. आजचं SIT ने केलं पाहिजे. हे का केलं पाहिजे? खरातचा आर्थिक स्तर या लोकांनी वाढवला, खरातला पोसला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला. संगीतकार अन्नू मलिकांनी रुपाली चाकणकर यांनी क्लीन चिट दिली असा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. अन्नू मलिक यांच्यावर काही महिलांनी आरोप केले होते. दरम्यान मलिकांच्या प्रोजेक्टमध्ये चाकणकरांचा मुलगा सोहम चाकणकरला काम मिळालंय असा दावा देखील अंधारेंनी केलाय. हे जे अलिगेशन्स केले होते त्याची कंप्लेन ही चाकणकरांकडे आली होती आणि चाकणकरांनी त्या प्रकरणामध्ये अन्नू मलिक यांना क्लीन चिट दिली. तुम्ही म्हणाल ताई याच्यात काय विशेष आहे? विशेष पुढे हे आहे की अन्नू मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट तयार झाला, ज्या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम मिळालं. हे काय प्रकरण आहे? तारखा दिवस त्यांनी टॅली करून बघावे. तर रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पाहूयात आपण. खरात ज्याच्यात आरोपी आहे तो गुन्हा नाशिक शहरने दाखल केलेला असून तातडीने तो तपास SIT कडे गेलेला आहे. आम्ही मागणी केलेली आहे, म्हणजे झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने मी मागणी केलेली आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना तात्काळ आपण अटक केली पाहिजे. त्यांचा सातत्याने शिर्डीमध्ये आणि आर्वीमध्ये जो काही खरात आणि त्या इतरांवर गुन्हा दाखल केला, तो गुन्हा दाखल करण्यासाठीची पुष्टी किंवा तो गुन्हा दाखल करण्याचा दबाव रुपाली चाकणकर ज्या माजी राज्य महिला आयोग अध्यक्ष आहेत त्यांनी केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर, बंधूबाबाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही बोलायला लागलो. आम्हाला जेव्हा तुम्ही लोकांनी समोर आणलं मीडियाच्या माध्यमातून, परंतु तृप्ती देसाई जर स्वतःहून येऊन सांगतायत की मला वर्षापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी हे व्हिडिओ आले होते आणि मी CM कडे पाठवलं, मी हॅव केलं, मी त्याव केलं. जर त्याच वेळी FIR झाली असती तर दिवसाला 2 आपण बघू अशा 150 महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या. राज्यभरात सध्या अशोक खरातचे प्रकरण गाजतं आणि या प्रकरणी रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. पण राजीनामा देऊन काही होणार नाही. चाकणकरांना या प्रकरणात सहआरोपी करणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत सुनील तटकरे यांना देखील सहआरोपी करणं गरजेचं आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांदे यांनी केली आहे. मोठमोठे राजकीय व्यक्ती, उद्योजक त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. परंतु ही सगळी काय त्याची क्रूर कर्मे आहेत हे करत असताना त्याचं एकट्याचं काम नाही. त्याच्या भोवती मोठं रॅकेट किंवा मोठी टीम असल्याशिवाय हे शक्य नाही. कारण आजपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही, त्याची कुकर्म बाहेर आली नाहीत. या अशोक खरातच्या टीम मध्ये ज्यांनी आता महिला आयोगाचा राजीनामा दिला आणि महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा राजीनामा दिला, त्या रुपाली चाकणकर जणू काही त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिलेत. त्याच्यामध्ये
खरोखर आरोपी आहेत. सुनील तटकरे आरोपी आहेत. हे दोघं जण वारंवार नाशिकच्या विमानतळावर उतरून तिथून गाडीने त्या ठिकाणी अनेक वेळा गेलेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून अशोक खरात भेटलेला आहे. अशोक खरातचे अनेक व्यवहार या दोघांना माहिती आहेत. अशोक खरात, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचे सर्व सीडीआर गेल्या काही वर्षातले तपासले पाहिजेत. यांचे मेसेजेस तपासले पाहिजेत. यांचा संपर्क कुठं, कसा, काय होत होता, व्यवहार कोणकोणते होत होते ते तपासले पाहिजेत. जोपर्यंत सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर सहआरोपी करून यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत नवनवीन प्रकरणं आणखी जी काय आहेत ती पुढे येणार नाहीत.